नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार। मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लोणंदची सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिलराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राधेश्याम मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली। उपाध्यक्ष हनुमंतराव यादव, संचालक मंडळ, सल्लागार, मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेपूर्वी शिवप्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले। सचिव सौ मनीषा भोसले यांनी वार्षिक अहवाल सादर करून सभासदांनी कर्ज हप्ते वेळेवर भरण्याचे आणि थकीत वसुलीत सहकार्य करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात संचालक डॉक्टर दयाराम सूर्यवंशी यांना उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार, ज्ञानेश्वर जायकर यांना वसुली अधिकारी पुरस्कार, सोपान व सुनीता क्षीरसागर यांना ठेवीदार पुरस्कार, सचिन पवार यांना उत्कृष्ट कर्जदार पुरस्कार, सिंधुबाई जाधव यांना उत्कृष्ट सभासद पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तसंच शशिकांत जाधव, वसंत काका गायकवाड आणि जिल्हा कार्यक्षेत्र मिळवून देणाऱ्या सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला। अध्यक्ष डॉक्टर निंबाळकर यांनी आर्थिक आढावा सादर करताना सांगितले की मार्च 2025 अखेर ठेवी 12.53 कोटी रुपये, कर्ज वाटप 8.71 कोटी रुपये, गुंतवणूक 6.53 कोटी रुपये असून संस्थेला 18.26 लाखांचा नफा झाला आहे। सभासदांसाठी सोने तारण, मॉर्गेज व वाहन कर्जासोबतच विन डिपॉझिट लॉकर सुविधा सुरू केली जाणार आहे। सभेचे सूत्रसंचालन डॉक्टर मिलिंद काकडे यांनी केले। प्रस्तावना डॉक्टर किशोर शिंदे यांनी केले तर आभार डॉक्टर गणेश दानी यांनी मानले।